ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण मीटिंग डायरेक्ट सुरुवात करतोय. ठीक है, मीटिंग थोड़ा हिंदी में लेंगे. हिंदी के पाहिजे का मराठी पाहिजे? म्यूट केले सगळ्यांना. ओके, नो प्रॉब्लेम. तर आता जो आपल्याकडं सगळ्यात मोठा इश्यू आहे लोकांचा, की लोकांना पैसे यायला पाहिजे, लोकांना पैसे मिळायला पाहिजे. आणि जर लोकांना पैसे मिळायला पाहिजे, आपल्याला पैसे मिळायला पाहिजे, आपण काम करतोय त्याचा मोबदला मिळायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं आज मी तुम्हाला पैसे डिरेक्शनमध्ये पैशाचा पाऊस कसा पडू शकतो त्याकरता पहिल्यांदा आपण सगळ्यांनी शिस्तीमध्ये बिझनेस करणं अत्यंत जरुरीचं आहे. कसं असतं की शिस्त आल्याशिवाय बिझनेस होणार नाही. जर तुम्हाला डीएक्शन मध्ये आल्यानंतर कमीत कमी दर महिना 1,00,000 रुपयाचं स्वप्न असेल तरच डीएक्शन करण्यात अर्थ आहे. नाहीतर आता प्रत्येकाला नोकरी आहे, 10,000 20,000 50,000 60,000 रुपये मिळत आहेत. आणि नोकरीपेक्षा जर जास्त पैसे तुम्हाला डीएक्शन मध्ये मिळत नसतील तर तुम्ही कधी आयुष्यात बिझनेस मध्ये कन्वर्ट होणार नाही. मग त्यासाठी सगळ्यात पहिला नियम की तुम्हाला सगळ्यांना आपल्याला 1 तारखेला स्वतःचे पर्सनल पीव्ही करावे लागणार आहेत. आजची मीटिंग आपण घेतोय फक्त आणि फक्त डीएक्शन जॉईन असणाऱ्यांच्यासाठी. तर जोपर्यंत आपण 1 तारखेला पीव्ही करणार नाही तोपर्यंत पैसे यायचं विसरून जावा. सगळ्यात महत्वाचं हा रूल तुम्हाला मला सगळ्यांना फॉलो करायचा आहे. आम्ही तर मला वाटतंय की जसा डीएक्स मध्ये आलोय तेव्हापासून 2005 सालापासून 1 तारखेला पीव्ही करायचा फंडा कधी सोडलेला नाही. लोकांना आपण सांगतो पण लोक ते कळतंय पण वळत नाही अशी अवस्था होते. त्यामुळे पहिली कंडिशन 1 तारखेला मला पीव्ही करायचेच आहे, त्याला दुसरा पर्याय काय सुद्धा नाही. यांनी फायदा काय होणार आहे? सगळ्यात महत्वाचं यांनी एक सिस्टम तयार केले जाईल आणि एक प्रोसेस बसेल आणि त्या सिस्टम मध्ये जर तुम्ही आपण सगळेजण जर आलो, सगळेजण पहिल्यांदा कोणी करतंय का नाही करतंय विचारू नका. फक्त आपण स्वतः जर त्या सिस्टम मध्ये आलो आणि ती जर प्रोसेस आपण फॉलो केली तर मात्र प्रचंड फायदा त्याचा व्हायला लागेल. सगळ्यात महत्वाचं की 1 तारखेला जर आपण स्वतःचे पीव्ही केले, ओके, तरच तुमच्या खालची लोक सुद्धा पीव्ही करायचा विचार करतील. त्यामुळे जो ऍक्टिव्ह अपलाईन असेल त्यांनी आपलं 1 तारखेला बिल करायचं, व्हॉट्सअपवरती बिलाची पीडीएफ प्रिंट घ्यायची आणि ती पीडीएफ प्रिंट तुमच्या टीमच्या खालच्या लोकांना लगेच 1 तारखेला शेअर करायची. सगळ्यात महत्वाचं हे आपल्याला करावंच लागणार आहे. आणि मग जर मी असं करणार असेल तरच मला खालून काहीतरी मिळायला लागेल, अन्यथा आपल्याला बिझनेस खालनं अजिबात येणार नाही. त्यामुळं आज पण बघा आता 20 तारीख आहे, तर तुम्ही या महिन्यातलं काम तरी आजच सुरुवात करा, की असं समजा की या महिन्यातली ती 1 तारीख आहे आणि उद्या 21 तारखेला पहिलं बिलिंग क्लिअर झालं पाहिजे. तसं मार्च महिन्यापासून 1 तारखेलाच आपल्याला पीव्ही करायचे आहेत. त्यात आपण अजिबात चेंज करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मी परत परत सांगतो की टीम तेव्हाच पीव्ही करेल जेव्हा तुम्ही स्वतः करायला लागाल. त्यामुळे पहिली कंडिशन जर तुम्हाला 1,00,000 रुपये कमीत कमी सांगतो मी, मिनिमम सांगतोय, मॅक्झिमम तर तुमची कॅपॅसिटी कोणीच सांगू शकत नाही. 10,00,000 पण एखाद्याला आपल्यातला बोनस येऊ शकतो, 20,00,000 पण जाऊ शकतो. जर धर्मशिला मॅडम याच पद्धतीवरती 40,00,000 मंथली बोनस घेते, बिहारची अनपढ इलिटरेट लोक जर 3-3 4-4 लाख कमवतात तर त्याचं एकच कारण आहे, 1 तारखेला 1500 पीव्हीचं बिल ते करतातच आणि टीम मध्ये पण करून घेतात. आणि यामुळे काय व्हायला लागेल की तुम्हाला तुम्ही स्वतः आणि तुमच्या टीम मध्ये कोण असली आहे आणि कोण नकली आहे ते कळायला लागेल. आता काय झालंय माहितीये का, सगळे करा 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 आपण म्हणत बसतो आणि अगदी मंथ एंड पर्यंत कोणी पीव्हीच टाकत नाही. एक लक्षात ठेवा की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचे पीव्ही करून घ्या आणि टीम मध्ये डिक्लेअर करा की मी माझे पीव्ही केलेत, मी चाललोय बाबा, तू आला तर तुझ्या सोबत, नाही तर तुझ्याशिवाय मला डीएक्शन वाढवायचंय, मला करायचंय, कारण मला महिन्याला मिनिमम 1,00,000 घ्यायचेच आहेत. आणि घेणारे 1,00,000 2,00,000 नाही, आता तर आम्ही 40,00,000 रुपये घेणारे पाहून आलोय. शो येतोय बिझनेस लोकांना. जर त्यांना 40,00,000 येतात तर माझ्या पुण्यातल्या प्रत्येक मराठी माणसाला 40,00,000 यायलाच पाहिजेत, गॅरंटेड. काही अवघड नाहीये. कारण फक्त कोण असली आहे कोण नकली आहे ते तुम्हाला कळायला लागेल. त्यामुळे मित्रांनो एक लक्षात ठेवा की 1 तारखेला पीव्ही करायचे आणि मग तुम्ही जो पीव्ही करतोय त्यालाच फॉलो थ्रू द्या.
इतर लोकांच्यावरती मेहनत अजिबात घेऊ नका. याच्यामुळे आता जी मी तुम्हाला सिस्टम सांगतोय ही सिस्टम 100% बसायची फुल गॅरंटी आहे म्हणजे आहे. आता सुट्टी नाही. 2024 सालापासून सुट्टी मी पण घेणार नाही आणि कोणी घेऊ नका ही विनंती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं चांगलं काम करू. आणि जर तुम्ही असं करायला लागल की 1 तारखेला जेवढा काय तुमच्या अंगात जोर असेल नसेल तेवढा तुमच्या टीम मधल्या प्रत्येक माणसाच्या कडून 1 तारखेला पीव्ही टाकूनच घ्यायचे. मग असं म्हणतात की आता तुमचा मागच्या महिन्याचा जो ग्रुप पीव्ही आतापर्यंत अवरेज येतोय तेवढाच ग्रुप पीव्ही अगदी 1 तारखेला सुरुवात व्हायला लागेल. 1 तारखेला तुम्ही महिनाभर जे काही लोक 10,000 पीव्ही करतात, काही 20 करतात, काही 50 करतायत, काही लाख करतात, हा बिझनेस तुमचा 1 तारखेला जर यायला लागला त्याच्यापुढे तो बिझनेस दुप्पटी दुप्पट तिप्पट वाढायला सुरुवात व्हायला लागेल. मग असा विचार जर तुम्ही केला 1 तारीख को जितना बिजनेस जाता है उसका 3 गुना बिजनेस पूरा महीना में चला जाता है. 1 तारखेला जर तुम्ही पूर्ण ताकद लावली, जेवढी ताकद लावायची तेवढी, आणि तुमच्या टीम मध्ये अशी सिलेक्टेड जर काय लोक निघाली की 10-20 लोक निघाले की जे 1500 पीव्ही करतायत, 10 लोक निघाले तर 15,000 पीव्ही झाले 1 तारखेला, म्हणजे तुम्ही मंथ एंड 45,000 पीव्ही क्लोज करू शकता. मग मी 1 तारखेला जर बिझनेसची संख्या वाढवली माझ्यासोबत, आज 1 माणूस आहे, 2 माणूस आहे, 5 माणूस आहे, 4 माणूस आहे, हे करत करत तिप्पट पण बिझनेस जाऊ शकतो. काही लोकांचा तर 10 पट पण जाऊ शकतो. पण सगळा खेळ आहे 1 तारखेला बिझनेस करण्यावरती. त्यामुळे तुम्हाला व्हायचंय सिस्टम का पुजारी. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आता एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त ज्या रस्त्याने पालखी चालली, जिथं मुक्कामाला आहे तिच्यासोबत उठायचं, तिच्यासोबत चालायचं, म्हणजे पंढरपूर सापडेल आपल्याला. जसं सिस्टम का जसं फॉलो करतात सगळ्या दिंड्या तसं तुम्हाला फॉलो करायचंय. 1 तारखेला मी पीव्ही केले, माझ्या टीमने पीव्ही केले, आणि मग आपोआप सगळी टीम कॉपी करायला लागेल. त्यामुळे सिस्टम पासून लांब भटकू नका. आणि हीच गोष्ट जर तुमच्या टीम मध्ये डुप्लिकेट व्हायला लागली तर भरपूर काही कमाल होऊ शकते. फक्त किंतु परंतु संतू सगळा काढायचा. मला फक्त करायचंय म्हणजे करायचंय, दुसरं काही आठवायला नको आहे. काय सांगितलं इथं, पहिल्या महिन्यामध्ये 1+1 होतं. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 2+2 4 होतं. मग हे जर मी संख्या वाढत गेलो तर 2, 4, 8, 16, 32 या पट्टीत वाढायला लागेल. आणि इथं पण काय केलं त्यांनी बघा जरा, तिसऱ्या महिन्यामध्ये 1+2 घेतले, म्हणजे 2 महिने तुमचे गेले किती, 1 माणूस गोळा करण्यात. कुठला माणूस गोळा करण्यात, जो स्वतःचे 1000 पीव्ही करणारा. पहिले 2 महिन्यात तर त्यांनी 2च माणसं लिहिली आहेत, म्हणजे काहीच लिहिलं नाही. खा, वापरा, मीटिंग करा, अनुभव घ्या. तिसऱ्या महिन्यात 2 लोक, 6व्या महिन्यात 4 लोक, 9व्या महिन्यात 8 लोक. म्हणजे त्यांनी 3 वर्षाचा प्लॅन दिलाय, 1 वर्षाचा प्लॅन दिलाच नाहीये. म्हणजे अगदी हळूहळू जर तुम्ही गेला तरी सुद्धा, पण कंडिशन आहे की स्वतःचे 1500 पीव्ही, टीम मध्ये 1500 पीव्ही, स्वतःचे 1000 पीव्ही, खाली 1000 पीव्ही. 1 तारखेलाच मी करत गेलो तर टप्प्याटप्प्याने पण बिझनेस आपला बिल्ड होऊ शकतो. आणि 3 वर्षांनंतर असं होऊ शकतं की जे लोक माझ्यासोबत 1000 पीव्ही गोळा झाले, 1000 पीव्ही मी करतोय, आणि टीम मध्ये लोक टोटल झाली माझ्या 4096. ओके, 36 महिन्यात, 12×36, स्लाइड मध्ये 33 महिन्यात. जर 36 लोक 36 महिने 3 वर्ष मी काम करतोय, 1 तारखेला 1000 पीव्ही काम करणारी माझी टीम जर 4096 लोकांची झाली तर 40,096 पीव्ही माझे 1 तारखेला पडतील. 40,096 पीव्ही इंटू 3 रुपये, म्हणजे 1.25 कोटीचा सेल झाला दादांनो. एकटा माणूस, जो एकटा माणूस अख्खं पुणे जिल्हा, पुणे टीम काम करत नाही, अख्खी मुंबई काम करत नाही, तेवढा एका माणसाचा सेल होऊ शकतो. फक्त सिस्टम फॉलो करायची, आणि ती करायलाच पाहिजे. अवघड अजिबात नाहीये. जर हाच बिझनेस 1,500 पीव्ही मी करायला सुरुवात केली, आता तर आपण 1,500 पीव्हीचाच बिझनेस करणार आहे. 1,000 कोण करतं, अगदी कट टू कट ते कुणी करतं ना. त्यामुळे काय मतलब आहे, मला वेगळं व्हायचंय, मला एक्स्ट्रा व्हायचंय, त्याकरता मला ऍडिशनल 500 पीव्ही करायचे. 1500 पीव्ही जर मी केले तर 3 वर्षानंतर 1 तारखेला आपला, जसं मोदी सांगतात 2050 में भारत ये होगा, 2060 में ये होगा, तुम मुझे वोट दो, तुम मुझे मेरी सरकार लाओ, तभी मैं आपको ये कर सकता हूं. तसं तुमच्या टीमच्या लोकांना सांगा, जर तुला 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख पाहिजे तर तू काम काय करतोय,
तू नोकरी करतो का? त्यातनं काय घडत नाहीये. पण तू जर सिस्टम मध्ये आला तर तुझ्या जोडीला तुला पैसे कमवून देणारे, तुझ्यासोबत आरोग्य मिळवणारे, तुझ्यासोबत कंपनीच्या मिटिंगला येणारे TSIP अचीवर गोळा होतील आणि 3 वर्षानंतर मालामाल म्हणजे 61 लाख, ओके, 44,000 PV व्हायला लागेल. हाच PV जर 3,000 ने केला तर कोटीच्या घरात तुम्ही गेला PVच्या. फक्त तुम्ही आता PV बोला, बाकी काय सुद्धा बोलायची आवश्यकता नाही. मग मात्र तुम्ही जर हे फॉलो करत नसाल तर अजून आपण आता बघितलंय पुण्यात अशी भरपूर लोक आहेत DXM मध्ये बरीच वर्ष काम करतायत. सिस्टम कभी खड़ा ही नहीं होगा, जिंदगी भर बैल की तरह काम करना पडेगा, हमेशा लालच में रहेगा. कोणीतरी खाली येईल, आपोआप PV टाकल, त्याचा पैसा आपण खाऊ, PV किती साठले, असलं बघू नका रे. तुम्ही ऐकलं नाही म्हणून तुमचा बोनस नाही आला, लोकांनी कॉपी केलं नाही. जसे वरचे सांगतात तसे जर तुम्ही ऑटोमॅटिक खाली करत गेला तर ऑटोमॅटिक सिस्टम तयार व्हायला लागेल. सिस्टम मध्ये उभं राहा. एक लक्षात ठेवा, चांगला बोलणारा होण्यापेक्षा चांगलं काम करणार व्हा. चांगले बोलणारे ट्रेनर लोकांचा बोनस येतो का नाही मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे कधीतरी त्यांना विचारा, सर तुमचा बोनस किती येतो, DS मध्ये किती काम करता, तुम्हाला पैसे किती येतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ट्रेनर फॉलो नाही करायचं. तुम्हाला काय फॉलो करायचंय, जो 1 तारखेला 1,500 PV करतो, जो प्रत्येक मीटिंगला हजर असतो आणि सिस्टम प्रमाणेच लोकांना काम सांगतो. अजिबात इकडं तिकडं भटकू नका. तुमच्यातला एक एक हिरा एवढा मोठा आहे की फक्त आपण कोणाला तरी आयुष्यभर कॉपी करत बसलो आणि आपलं झेरॉक्स मशीन झालंय. तुमच्या स्वतःत इनबिल्ट अशी प्रचंड पॉवर आहे. कोणाची गाणी म्हणत बसू नका, कोणाच्या नकला करत बसू नका. नकलाकार व्हायचं नाही आपल्याला इथं कोणाचं. तुम्ही स्वयंभू लीडर व्हायचे, इंडिपेंडंट लीडर व्हायचे. त्याच्यासाठी काम करा. आणि मग तुमचं नुकसान काय माहितीये का, जर तुम्ही ऐकलं नाही, आपण दररोज नेहमी मिटिंग घेतो, प्रत्येक मिटिंगला तुम्हाला यायला सांगतो, पण तुम्ही जर ऐकणार नसाल तर काय होतं माहितीये ना, सडणे का फुल गॅरंटी. किती नुकसान आहे मग मला सांगा. की आपण पुण्यात आलो, पुण्यातली सिस्टम ऐकली, DXN माझ्या हातात मिळालं आणि DXN हातात मिळून काय केलं मी, फक्त नुसतं मनाला वाटेल तसं काम करत राहिलो. तुम्हाला मनाला वाटेल तशी गाडी नाही चालवता येणार, मनाला वाटेल तशी नोकरीला नाही काम करता येणार, नियमातच काम करावं लागतं. मनाला वाटेल तशी शाळा शिकता येत नाही. त्यामुळे सिस्टम मध्ये या, 1 तारखेला PV करा आणि हे जर तुम्ही केलं तर मग तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. अब आप बताइए क्या करना चाहेंगे. 1 तारीख के सिस्टम में खुद रहना और टीम को भी रखना. 1 तारखेला मला सिस्टम मध्ये यायचंय आणि एक लक्षात ठेवा, आजपर्यंत आपण काम केलं ते खूप निराळं होतं. तुम्हाला गोड बोलून सगळं झालंय, सगळं सांगून झालंय. मी गोडच बोलणार. अगदी मी तर आता तुलसी हनी खातो, मल्टीफ्लोरा हनी खातो, तोंडाला हनी लावतो, खातो पितो, सगळं करतो. सगळ्यात महत्वाचं काय की मला गोड बोलायचं, पण आता काम करणारी माणसं पाहिजे आपल्याला. तोंडावरती गोड नाही. तुमचा बिझनेस व्हॉल्यूम गोड आला पाहिजे. 1 तारखेला सिस्टम मध्ये राहा आणि टीमला पण राहायला सांगा. कसे करायचे PV 1 तारखेला आपण, 1 तारखेला PV कसे करायचे, 2 पर्याय तुमच्याकडं. एक तर मी स्वतः वापरणार, मी घरी चहा पिणार, मी घरी स्टूर्ण खाणार, मी अंगाला साबण लावणार, मी टूथपेस्ट लावणार, मी कोकोनट ऑइल वापरणार, गोड तेल वापरणार, किंवा मी लोकांना विकणार. आयदर ऑर. म्हणजे मला जमते ते मी खाल्लं आणि जमते ते मी लोकांना विकलं. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पण अगदी स्वतः इस्तेमाल करून सुद्धा तुमचे जर 1000 PV 1,500 PV होत असतील, असंच करणारी लोक पण आणू शकता. आणि जर तुम्हाला युजर बनवता आले तर वेल अँड गुड, युजर आपोआप बनतील. लोकांना अनुभव सांगा, शेअर करा. हे पण आपण नक्की करू शकतो. 1,000 PV की प्रोडक्ट की जरूरत खुद आपके घर में है. तुमच्या घरी हे चहा, पेस्ट, साबण, स्टूर्ण, कोकोनट ऑइल, राईस ब्रॅन ऑइल किंवा कंबुचा कधी आणला पोरांना प्यायला, आपण नको नको ते काहीतरी घेऊन येतो. ह्या गोष्टी जर तुम्ही घरात घेतल्या तर तुमचे 1000 PV होणारच आहेत ना. आता मला सांगा, यातलं घरात तुमच्या काय लागणार नाहीये. कंबुचा ट्रायल अँड एरर तुम्ही केली, पण राईस ब्रॅन तर लागेल, कोकोनट ऑइल लागेल. त्याच्यानंतर ह्या प्रोडक्टची माहिती आपण प्रत्येक मिटिंगला ऐकती आणि DXNला आता जेवढी आपली 42 लीडर मिटिंगला बसले त्यातल्या प्रत्येकाने हे प्रोडक्ट वापरलेले आहेत. पण हे प्रोडक्ट लोकांना जाऊन सोल्ड आउट करायचे, रिटेलिंग करायचंय, माहिती द्यायची, आपण करूया. आणि याच्या सोबतच मग आता राईस ब्रॅन एवढं चांगलं आपल्याकडे ऑइल का आलंय, सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, राईस ब्रॅन गोडे तेल आपण कधीही खाल्लेलं नाही. मी तर पहिल्यांदा खातोय.
डीएक्सन मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा डीएक्सनची पेस्ट वापरली, पहिल्यांदा चहा वापरला, पहिल्यांदा साबण वापरला, लोशन पहिल्यांदा डीएक्सनचं वापरलं. हे वापरून वापरून त्याचा अनुभव घेऊन लोकांना सांगत गेलो. मग आता जे गोड तेल आपल्याकडे आलंय हे 100% राईस ब्रँड हेल्थ ऑइल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्या तांदळाच्या भुशा वरच्या कोटिंग सालीपासून ते बनवलंय. हे काय करतं, याच्यामध्ये गॅमा ओरिजिनॉल खूप आहे, 15,000 ppm. बाजारात जे तुम्हाला राईस ब्रँड ऑइल मिळतं, तुम्ही चांगल्या ब्रँडची नावं घ्या, 140 रुपये लिटर, 160 रुपये लिटर, त्याच्यामध्ये कुठेही गॅमा ओरिजिनल 800 1000 ppm आहे. पण आपल्याकडं 15,000 ppm आहे. आणि हे काय करतं, खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं. आणि एवढंच नाही, व्हिटॅमिन ए डोळ्याकरता चांगला आहे, व्हिटॅमिन डी तुमची हाडं मजबूत होतील, व्हिटॅमिन ई म्हणजे ज्यांना गायनिक इश्यू असतात किंवा ज्यांना मुलंबाळांचे इश्यू असतात त्यांना भरपूर आहे, चांगलं फायदेशीर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, इट इज अ अँटीऑक्सिडंट, म्हणजे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणार. आणि त्याच्या सोबतच सगळ्यात महत्वाचं एसएफए, मुफा आणि पुफा हे काय प्रकार असतं, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, ओके, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, हे जे 3 आहेत फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड तुमच्या बॉडीत असेल तरच तुमची बॉडी लवचिक असते, तुम्हाला चमक भरत नाही, तुमचे गुडघे चमकत नाही, तुमची हाडं वाजत नाहीत, काडा अंग वाजत नाही, तुम्हाला लेडीजला गायनिक इश्यू कुठले होत नाही. फॅटी ऍसिड चांगले असतील तर तुम्हाला पीसीओडी, पीसीओएसचा प्रॉब्लेम राहत नाही, किंवा जेंट्सला स्पर्मचा प्रॉब्लेम कुठला राहत नाही, संधिवात होत नाही, वजन संतुलित राहतं, त्वचा चांगली राहते, डोक्याला केस चांगले राहतात, तुमची त्वचा उजळ दिसते. एवढं सगळं कधी होतं, जर एसएफए, मुफा आणि पुफा बॅलन्स मध्ये राहिलं तर. आणि त्याचा स्टँडर्ड रेशो मेंटेन केलाय डीएक्सन कंपनीनी, त्यामुळे त्याला WHO ची मान्यता आहे, अमेरिकन हार्ट असोसिएशनची मान्यता आहे. दादांनो, स्वस्तातलं खाऊन तुमची जिंदगी स्वस्त का करून घेता? कशाला हार्ट अटॅक पाहिजे, कशाला संधिवात पाहिजे, कशाला गायनिक इश्यू पाहिजे? त्यामुळं बदला. आणि 240 रुपये लिटर करडई शेंगदाणा तेल पण आहे. पण डीएक्सन म्हणते एकदम 6 बाटल्या घ्या, आमच्या ऑफर चालू आहे, 204 रुपये लिटर. कुठे मिळते तुम्हाला? आणि विका सुट्ट मस्तपैकी तुम्हाला 550 रुपयाला बॉटल, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे राईस ब्रँडची 6 बाटल्या घरात पाहिजे, एका आठवड्यात 6 घरात 6 बॉटल आरामात जाऊ शकतात. 6 चोक 24 बॉटल गेला तर तुमच्या इथं बसल्या बसल्या 2000 पीव्ही झाले. हाय कुठं, कमॉन डीएक्सन, हे सगळं घडू शकतं. पण स्वतः प्रोडक्ट बदलणे, 1000 पीव्ही 1 तारखेला करणे आणि असं करणारी टीम फॉलो करणे. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणता बाजारात खूप स्वस्त प्रोडक्ट मिळतात. स्वस्त, हो नक्की म्हणतो, स्वस्त प्रोडक्ट मिळतं. पण स्वस्त प्रोडक्ट मिळतात पण ते कसे असतात, घटिया क्वालिटीचे असतात. ओके, त्यांची तुम्ही आजारी पडता. तुम्ही ऋतू बदलला की आजारी, तुमची सर्दी जात नाही, तुमचा कफ जात नाही, तुमचा खोकला जात नाही, तुमचे गुडघे दुखत राहतात, पाठ दुखत राहते, वजन वाढत राहतं, गायनिक प्रॉब्लेम आहेत, तुमच्या घरात बीपी, डायबिटीज, थायरॉइड, संधिवात का आला, तुम्ही आजारी का पडला? कारण तुम्ही घटिया क्वालिटीचे प्रोडक्ट वापरता, आजार पाडणारे प्रोडक्ट वापरतात. डॉक्टरकडे तुमच्या घरातले किती पैसे चाललेत ते मोजा. ओके, आणि त्याच्यामुळं बाजारातले हलक्या प्रतीचे प्रोडक्ट वापरून तुमच्या घरी कधी पैसे येणार नाहीत, पैसे बर्बाद होत आहेत. एक तर प्रोडक्ट गेला आणि पुन्हा आजारी पडला म्हणून, पुन्हा कंपनी दांडी झाली म्हणून. एवढं सगळं उद्योग करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, क्वालिटी प्रोडक्ट मी जर वापरले तर काय फायदा होईल? बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट कोण देतं? डीएक्सन. तुम्हाला आरोग्य मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं, काही दिवसानंतर सगळे प्रोडक्ट फुकट मिळतात. डीएक्सनचे प्रोडक्ट फुकट मिळतात, पैसे देऊन नाही मिळत. पण तुम्ही त्याकरता सिस्टम मध्ये यावं लागेल आणि पैसे कमवायची प्रचंड संधी. अरे दादांनो, असा धिंगाणा झाला पाहिजे, असं अंगात आल्यासारखं काम झालं पाहिजे. रोज 10, 20, 30 लोकांना जाऊन प्रोडक्टची माहिती देत राहायचं, आपोआप काम व्हायला लागेल. आणि क्वालिटी प्रोडक्ट वापरायला सुरुवात करा. तुमच्या तब्येती का आजारी पडताय तुम्ही, किंवा तुम्हाला पैसे का मिळत नाही, तुम्हाला उत्साह का नाही, तुम्हाला जोश का नाही, तुम्हाला एनर्जी का नाही, काय प्रॉब्लेम आहे? कारण मी घटिया प्रोडक्ट वापरतो. बंद करा ते. डीएक्सन आपल्या घरापर्यंत आले, ज्याने डीएक्सन सांगितले त्याच्याकरता मीटिंग सुटल्यावर त्याला म्हणा थँक्यू यार, तू माझ्या घरी डीएक्सन आणलं त्यामुळे मला एवढा एवढा फायदा झालाय. आणि मला ते लोकांना फायदा करून
द्यायचं आहे. पण हे सगळं करताना एक लक्षात ठेवा, पैसे कमावायचे असतील तर फील्ड में रोज जाना चाहिए. क्यों? कशाला सर रोज रोज लोकांच्या दारात जायला सांगताय? काय गरज पडली? अरे काय गरज पडली? तुझा एकट्याचा फायदा होतोय, लोकांचा फायदा व्हायला नको? तुला फुकट प्रोडक्ट मिळतात, त्याला फुकट मिळायला नको? तुला 1,00,000 पाहिजे, त्याला 1,00,000 मिळायला नको? दररोज जावं लागेल, कारण एक लक्षात ठेवा, नोकरी करण्यासाठी, रोजगाराने जाण्यासाठी भांगलाय जात आहे, खड्डे खाण्यात जात आहे, ओके, गवंडी कामावरती जात आहे, कंपनीत तुम्ही ट्रेनर आहात, टर्नर आहात, फिटर आहात, इंजिनियर आहात, डॉक्टर आहात, बँकेत कामाला आहे, शिक्षक आहे, नोकरी करताना दररोज जाता ना, का कधी कधी जाता, का तुमच्या मनाला वाटेल तेव्हा जाता? असं नाही होत ना. बरं, ती नोकरी करून तुम्हाला काय मिळालं? रोजगार करून काय मिळालं? काहीच मिळत नाही ना. पण सगळ्यात महत्वाचं, जसं तुम्ही कामावर दररोज जाता, नोकरीत दररोज जाता, तसं तुम्हाला दररोज फील्डमध्ये जायचंय. आणि फील्डमध्ये गेल्यानंतर चौसर खेळतो की नाही आपण, चौसर, चल्ला शट्टा काय ते आमच्या मॅडम म्हणत होत्या, तर तसं ते आपण टाकतो की नाही असं. हे टाकताना कोण घेईल, कोण नाही घेईल, कोण 1 पडतंय का, 2 पडतंय का, 4 पडतंय, तू जा ना दररोज 5-10 लोकांच्याकडे, एक तर डायरेक्ट छकडी पडेल, आणि मग छक्का पडला की डायरेक्ट तो सगळे प्रोडक्ट घ्यायला बसलाय. त्यामुळं तुम्हाला डिएक्शनचं काम करताना फील्डवरती दररोज जायचंय, लक्षात ठेवा. अजिबात कंटाळा करायचा नाही. रोज 5-10 घरं व्हायलाच पाहिजे. कोण घेईल नाही घेईल ते बघू नका. आता तुम्ही आज एकटे आहात, पण विचार करा की जर 5 आदमी को बताने में कितना दिन लगेगा? 5 दिन. 5 लोकांना जाऊन तुम्हाला सांगायचे तर 5 दिवस लागतात, पण 5 को बताने से लगभग 1 आदमी सुन लेता है. म्हणजे मी दररोज 5 लोकांच्याकडे गेलो तर माझा एकच माणूस माझं ऐकतो. म्हणजे तुम्हाला युजर किती मिळाला? फक्त 1. 5, मग तुम्ही जर दररोज एकच माणसाकडे गेला तर 5 दिन मी एकच येईल. असं जर काम करत बसला, मी दररोज 1 माणसाकडे जाईन आणि फॉर्म्युला काय सांगतो, 5 लोकातला एकच ऐकणार आहे. मग 5 दिवसात जर एका माणसाने ऐकलं तर तुमचा बिझनेस वाढणार कधी? मग असा जर गोंधळ व्हायला नको असेल तर 1,00,000 लक्षात ठेवा, जब आप खुद फील्ड में जाते और 5 व्यक्ति को सिखा दिए की यही करना क्या होगा, मग जर मला 5 माणसाकडनं 1 माणूस मिळतो, ओके, मग 5 दिवसात मला 1 माणूस येण्यापेक्षा मी माझ्या टीम मध्ये 5 लोकांना शिकवलं. दररोज 1 माणसाच्याकडे जा. याचा अर्थ तुमच्या टीम मध्ये दररोज 1 प्रोडक्टचा युजर यायला सुरुवात झाली. म्हणजे मी एकटं काम करायचो, मला 5 दिवसाला 1 माणूस मिळायचा. माझी 5 माणसांनी कामाला सुरुवात केली, तर रोज 1 माणूस माझ्या टीम मध्ये रोज 1 युजर मिळायला लागला. आता मला काय करायचंय, हे डुप्लिकेशन टीम मध्ये आणायचंय. गडबड झाली होती कुठं? मीच ऐकत नव्हतो, मीच 1 तारखेला पीव्ही करत नव्हतो, मी दररोज मार्केटमध्ये जात नव्हतो, त्यामुळे मला सांगायला जोरच येत नव्हता. मग हे करत असताना मी टीम मध्ये पण शिकवायला लागलो. हमें फील्ड में जाने के दौरान रिजल्ट के बारे में नहीं सोचना है, केवळ जाना है, बताना है, बस इतना ही काम है. म्हणजे मार्केटमध्ये मी गेलोय, लोक माझ्याकडनं प्रोडक्ट घेतील का नाही घेतील, काय म्हणतील ते विचार करायचा नाही, जायचं मस्तपैकी बोलायचं. तुम्हाला माहितीये का, संतोष नायर नावाचा एक स्पीकर आणि ट्रेनर आहे. तो काय करायचा, आपल्या घरामध्ये वॉटर प्युरिफायर असते की नाही, टक 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 दार वाजवायचा. तो म्हणायचा माझ्या तोंडावरती लोक दार आपटायची, पण जायचं, भेटायचं, बोलायचं आणि यायचं. गेलं तर गेलं, नाही गेलं तर नाही गेलं. हे तुम्ही शिकता. सगळ्यात महत्वाची तुमची भीड मरते. किंवा मार्केटमध्ये जायचं, 5 प्रोडक्टचा डेमो मस्तपैकी घेऊन जायचं, चहा प्यायचा, गप्पा मारायची, माघारी यायचं. हे तुम्ही दररोज करायचं. आणि हे जर करत गेला तर धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, धीरे धीरे बिझनेस को बढ़ाना है और संख्या बढ़ाते जाना है. मग फील्डमध्ये जाणारी लोक माझ्या टीम मध्ये मी 5 तयार केली. पहिल्यांदा मी तयार झालो, 5 मधला मग मला 1 युजर झाला. त्या 5 लोकांनी मिळून 10 लोकांनी आम्ही टीम मध्ये जायला सुरुवात केली. मग मला दररोज टीम मध्ये 2,000 पीव्ही यायला सुरुवात झाली. काही दिवसानंतर माझ्या टीम मधले 50 लोक मार्केटमध्ये जायला लागली आणि माझ्या टीम मध्ये युजर मिळणारे 10 लोक मिळायला लागले. सगळा खेळ आहे तुम्ही आणि तुमची टीम फील्डमध्ये उतरून काम करण्याची गरज आहे. एक लक्षात ठेवा, आजपर्यंत तुम्ही डिपेंड राहिलाय, स्टॉकिस्ट काम करेल, कंपनी मॅनेजमेंट काम करेल, अपलाईन काम करेल, आणि दुसऱ्यांच्या उंजळीने पाणी पिऊन आपला रांजण घरातला भरणार नाही. मला तर पाईपलाईन टाकायची आहे, मला तर बरीच मोठी कामं करायची आहेत. मग तुम्ही स्वतः लीड घ्या, कामाला सुरुवात करा. आणि हे जर तुम्ही केलं, टीम मध्ये पण ते फॉलो करायला शिकायचं. हे केलं की दररोज 50 लोक आपल्या टीम मधले फील्ड मध्ये जायला लागली, तर मला 10 युजर मिळायला लागतील. आणि हे सगळे युजर मी जे फिरतोय, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारी मी स्टॉककोनच्या मीटिंगला बोलवलं,
शुक्रवार शनिवार किंवा आठवडाभर, मला आठवड्यात एक सुट्टी असते, काही लोकांना रविवारी सुट्टी आहे, काही लोकांना गुरुवारी सुट्टी आहे, आठवडाभर मी जे फिरत फिरत गेलो किंवा तुमची मिसेस फिरत फिरत गेली, हे सगळ्या लोकांना आठवड्यातनं एक दिवस स्टॉक पॉइंटलाच आणायचं. स्टॉक पॉइंटला मीटिंग अटेंड करणं अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, एकटं एकटं फिरून डुप्लिकेशन येत नाही, कारण तुम्ही जेव्हा एकटं एकटं सांगत जाता, इससे विश्वास बढ़ता है नया आदमी का, तुरंत मोटिवेट हो जाता है, प्रोडक्ट लेकर यूज करना भी शुरू कर देता है. म्हणजे जेव्हा तो स्टॉक पॉइंटच्या मीटिंगला येतो तेव्हा त्याला कळतं की अरे मी एकटाच नाही, माझ्याकडे तर फक्त देवकर सर यायचे, पण इथं तर बाकीच्या क्रॉसलाईनचे लीडर पण आहेत, ते पण माहिती सांगतायत, लेडीज तर भरपूर आहेत, आमच्याकडे 30-30 लेडीज कायम दिसते, पण इथं बऱ्याच लेडीज काम करतायत, त्यांचे अनुभव, कोण कासारवाडीत नाही, कोण पिंपरीत नाही, कोण लोणावळ्यात नाही, कोण वाघोलीत नाही, कोण कोल्हापुरात नाही, कराडमध नाही, नागपूरमध नाही, सातारमध नाही, शिरवळ आहेत. अरे किती माणसं असतात त्यांच्याकडे राव. तो कॉन्फिडन्स वाढायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय करायचंय की स्टॉक पॉइंटची मीटिंग खचून चालवा. स्टॉक पॉइंट कात्रजला आहे, निगडीला आहे, ब्रांच ऑफिसला आहे, तुमच्या सन सिटी रोड औंधला आहे, सुरतच्या तिकडे भोसरीमध्ये स्टॉक पॉइंट आहे. सगळ्या स्टॉक पॉइंटवर तुम्ही गेला पाहिजे, वाघोलीत गेला पाहिजे. स्टॉकिस्ट वाल्यांनी स्टॉकिस्ट मीटिंग आठवड्यातनं एकदा करणं अत्यंत जरुरीचं आहे. कोल्हापूरला स्टॉक पॉइंट आहे, शिरवळला आहे, सातारला आहे, जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, जब आप उसे अकेले जाकर बताते तो उसको लगता है कि यही है केवल, उतना विश्वास नाही होत. एकट्याने तोंडात बघून फायदा होत नाही. जसा सातारा साईडला एखाद्या गावाकडे एकदा राहुल फिरतोय, एकटाच फिरतोय, अरे काय करतोय राव, हा येतो आमच्याकडे चालतच येतो, काय नाही, मग नाही ना. कंपनी मीटिंग अटेंड करा, स्टॉक पॉइंट मीटिंग अटेंड करा, तेव्हा त्यांचा विश्वास वाढायला लागेल. आजपर्यंत केलेल्या चुका करू नका, पैशाचा पाऊस पुण्यातच पडणार आणि पाडणार. एक लक्षात ठेवा, पण बरोबर चाला. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रोडक्ट से ज्यादा तिकीट बेचना जरुरी आहे. एखादा प्रोग्राम लागला असेल, तिकीट असेल, स्टॉक पॉइंटची मीटिंग मी तर म्हणतो तिकीटवर व्हायला पाहिजे. 10 रुपये 20 रुपये तिकीट लावा ना, काय फरक पडतो. 10-20 रुपये तिकीट लावली, स्टॉक पॉइंटला मीटिंगला बसला, जाताना त्याला कॉफी पाजली, एक 5 रुपयाचा फॉर्म भरायला दिला, त्या तिकिटीतच पैसे आले, 5 रुपयाचा फॉर्म पण आला आणि चहा कॉफी पण झाली. मग तिकीट विकणं सोपं आहे ना, का प्रोडक्ट विकणं सोपं आहे. 450 रुपये चहाचा डबा, 285 रुपयाची पेस्ट, ओके, 350 रुपयाची टूथपेस्ट, एवढं करण्यापेक्षा तिकीट विका. आठवड्यात एक 10 तिकीट तर तुम्ही विकले तर लोक टेम्पोनी मीटिंगला जातात, 408 करून, तुमच्या वडापमध्ये बसून लोक मीटिंगला बिहारमध्ये घुसतात गाड्या करून. टिकट का दाम प्रोडक्ट के दाम से कम रहता है. 20 रुपयाचं तिकीट आणि 450 रुपयाचा चहाचा डबा, 20 रुपयाचं तिकीट आणि 150 रुपयाचा साबण. स्वस्त काय विकायला मला सांगा बरं तुम्ही. तिकीट विकायला सोपं आहे. ओके, हे तुम्ही काम करू शकता. टिकट का दाम प्रोडक्ट के दाम से कम रहता है. जब टिकट ले लेता है और लेने के बाद मीटिंग में आ जाता है तो प्रोडक्ट ले ही लेता है. आणि मीटिंगला जर आल्यावरती सुट्टी आहे का, कारण मीटिंगला आल्यावरती सगळ्यात महत्वाचं, मग त्यांनी बघितलं, अरे वा, इथं तर प्रोडक्टची रेंज आहे, आपल्याकडे माहिती पण आहे, 70 प्रोडक्ट आहेत, हे तर 2-3च प्रोडक्ट सांगत होते, त्याला आवडेल ते मीटिंग घेईल. त्यामुळे प्रोडक्ट विकायची वेळ तुमच्यावरती येणार नाही, अपने आप काम हो जाएगा. ये है पॉवर मीटिंग का. मीटिंगनी अशा मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात. आणि मग आपल्याकडे असं लिफलेट केलंय, पॅम्पलेट केलंय मस्तपैकी, या पॅम्पलेट वरती ब्लँक मध्ये केलंय, नंबर नाव टाकलेला नाही. हे पॅम्पलेट 3 रुपयाचं आहे फक्त. हे पॅम्पलेट जर त्यांनी घेतलं, त्याच्यावरती तुमचा शिक्का मारला, त्याच्या घरात गेला, चहा पाजला, माहिती दिली, 3 रुपयाचं पॅम्पलेट त्याला दिलं आणि तो आला मीटिंगला. लोकांना मीटिंगला आणण्याकरता तुम्ही त्याला गाडीवरनं घेऊन या, टमटम करून या, कसाही आणा. एकदा तो आला, त्याच्या गाडीवरती आला आणि जर त्यांनी ते बघितलं, अरे इथं एवढा आहे, पण तिथं लाईव्ह बघायला मिळेल, प्रोडक्ट हातात घ्यायला मिळेल, अनुभव मिळेल, ओके, आणि त्याचा अनुभव सांगणारी लोक तुला तिथं पाहायला मिळतील. हे जर तो आला, सगळ्यात महत्वाचं, तुमचे 1000 पण पीव्ही होतील, 500 पण होतील, 200 पीव्ही पण होतील, पण पीव्ही केल्याशिवाय तो जॉईन झाल्याशिवाय जाणार नाही. त्यामुळं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीला तुम्हाला पालपोस करीज बिझनेस में बडा कौन करताय, मीटिंग आणि ट्रेनिंग. एक लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्ही डीएसएम मध्ये आलाय, एकटे होता, एकटेच आहात, पण मीटिंगला आला, कॉन्फिडन्स वाढला, तुम्ही पुढे उभा राहिला, तुमची 4 लोक बसायला लागली, हळूहळू ती स्टार झाली, ती रुबी झाली, ती डायमंड झाली, तुम्ही डबल डायमंड झाला, ट्रिपल डायमंड झाला, तुम्ही टीएसआयपी क्वालिफायर झाला. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला कंपनी, स्टॉक पॉइंट वाला तुमची अपलाईन तुमच्याकरता मेहनत घेतीये, तर तुम्हाला मदत घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही जे टार्गेट तुम्हाला दिलं जाईल, 1500 पीव्हीचं टार्गेट जर तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला, तर एक स्पीड में आपका बिझनेस चलते रहता है.
सुरुवातीला रिझल्ट तेवढा दिसणार नाही, पण 1-2 वर्षानंतर तुमचा बिझनेस एवढा उंच जाईल की तुम्हाला नोकरीच करायची आवश्यकता राहणार नाही. तुमचे मिस्टर जात आहेत, 15-20 हजार रुपये कमवत आहेत, फर्स्ट करतायत, सेकंड करतायत, थर्ड करतायत, त्यांचं पण वय वाढलंय, त्यांचं अंग दुखतंय, तुम्हाला एकटीला पण काही घरी सुधरत नाही, मला एकटीला कुठं जाता येत नाही, माझ्याकडे गाडी नाही, मी कशी जाऊ, कुठं जाऊ, दोघं मिळून काम करा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही आतापासून शिफ्टमध्ये कामाची सुरुवात करा. आणि एक लक्षात ठेवा, ही स्लाइड तुमच्या समोर मी अत्यंत महत्वाची दाखवतोय. भलेही तुमचा पीव्ही आता 10,000 पीव्ही येत असेल, पण जर तुम्ही ठरवलं की मी दर महिन्याला 10% बिझनेस वाढवणार, आता जेवढी लोक मिटिंगला आहेत 50, त्यांनी सांगा की मागच्या महिन्यापेक्षा 10% माझा बिझनेस वाढायला पाहिजे. मग 10,000 या महिन्यात, पुढच्या महिन्यात 11,000, त्याच्या पुढच्या महिन्यात 12,100. असं जर तुम्ही केलं तर 2 वर्षात तुमचा 10,000 पीव्हीचा बिझनेस जातोय 10%नी 90,000 पीव्ही. ऐकूट तुम्ही. आणि जर तुमची ताकद असेल, डुप्लिकेशन चांगलं झालं, तर जे लोक आज 10,000 पीव्ही फक्त करतायत त्यांचा ग्रुप पीव्ही जाऊ शकतो 6,62,000. ओके. ज्या लोकांना 30%नी ग्रोथ करायची आहे त्यांचा ग्रुप पीव्ही जाऊ शकतो 41,75,000. सगळ्यात महत्वाचं. आणि जर तुम्ही बघितलं 50%नी ग्रोथ करायची तर 11,22,00,000 जात आहेत पीव्ही. जवळपास एकक, दशक, शतक, हजार, दशक, लक्ष, दशक, कोटी, दशकोटी, 11 कोटी जो काही का 50%नी. मग तुमची टीम जर आता, ज्या लोकांचा बिझनेस आता साधारणपणे 1,00,000 जातो, 1,00,000 बिझनेस जर जातो तर तुमचे कोटी, 1 कोटी पीव्ही जातील, 1 कोटी. ऐकूट तुम्ही. ज्या लोकांचे पीव्ही आता 50,000 जातात, त्यांनी 50,000 पीव्ही जर स्टार्टिंग करायला घेतली तर त्यांचा पीव्ही सुद्धा जवळपास 1 कोटीच्या आसपास, 50 लाखाच्या आसपास जाऊ शकतो. तुम्ही काय करताय दादांनो, टार्गेटच नाही. विथ हा कितना पीव्ही वर आहे, मागच्या महिन्यात झालं तेवढंच होईल सर, काय आता, काय माझं लक्ष नव्हतं, ते दसरा, दिवाळी, गणपती, घरी काय. अरे कशाला काय रडता, तुम्हाला पैसे पाहिजेत ना, तुम्हाला मोठं व्हायचंय ना, सगळे प्रॉब्लेम तुमच्या पैशामुळे आलेत ना, मग मी काम का करत नाही. नोकरी करताना 8 तास आमचे काही मित्र म्हणतात सर खूप पाय दुखतात हो, आम्ही खूप थकून जातो, आमचा जीव मेटाकोटीला येतो रे. अरे का रडतो, रडू नको ना. मग राग आला तर काम कर ना, घरी आल्यावरती एनर्जी पाहिजे ना. तू बघ ना, आता तो जयस्वाल नावाचा 22 वर्षाचा पोरगा 200 रन कशा काय काढतो, पाहिजे ना इथं बिझनेस डोक्यामध्ये खचून. त्यामुळे एक लक्षात ठेवा, मागच्या महिन्यातला बिझनेस असेल, स्टेटमेंट प्रिंटआउट मारायची स्टॉक पॉइंटकडे जाऊन, 5 रुपये द्या प्रिंटिंगला, काय फरक पडत नाही, घेत असतील तर. आणि त्याची प्रिंटआउट काढा, मागच्या महिन्यापेक्षा बिझनेस माझा 10%नी वाढतोय का, 20%नी वाढतोय का, हे सगळ्यांना सांगा. आणि 11,22,00,000 पीव्ही. अरे येणार, आपल्या पुणेकरांचा आकडा येणार. आम्ही पण आकडे बघून आता चार्ट पडलोय, का पीव्ही येऊ शकत नाही, गॅरंटेड येणार. आणि मग करोडोनी पीव्ही तुमची यायला लागतील. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, ग्रोथ 10% ग्रोथ पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके. रिक्रुटमेंट 10%नी वाढवायची म्हणजे वाढवायची. हे सगळा फोकस आपण ठेवायचा. हे करत चला. हर महिने अपना खुद का न्यू जॉइनिंग करते रहना चाहिए. न्यू जॉइनिंग खून से खून है इस बिझनेस का. तुमच्या टीम मध्ये नव्या दमाची पोरं आली पाहिजेत. नव्या दमाची पोरं, माणसं, जी मुलं जन्माला येतात 25 वर्षापर्यंत वाढतात. 18 वर्षातली तरणी बांड पोरं या बिझनेसमध्ये घुसवा. सगळ्यात महत्वाची बॅचलर पोरं ही जर आली, जर तो राडा झाला तर मग बघा धिंगाणा काय व्हायला लागतो मावळे. शिवाजी महाराजांनी वयाच्या 10व्या वर्षी तोरणा किल्ला घेतला होता. सगळ्यात ज्ञानेश्वरांनी 17व्या वर्षी म्हणजे ज्ञानेश्वरी लिहून पण ते इथनं निघून पण गेले होते. पहिला बाजीराव पेशवा 32 वर्ष वय, संभाजी महाराज 32 वर्ष वय. राडा होतो, राडा तरुण पोरांच्या. आम्ही पण देशामध्ये आलो तेव्हा यंग डायनॅमिक 32च वय होतं. पण आता तर दर्शन सारखी पोरं जर 20 वर्षाची असतील, प्रतीक सारखे असतील, तर तुम्ही धिंगाणा करायला पाहिजे. फक्त पीव्ही करणे 1500 पीव्ही आणि वाढवत राहणे. आप खुद न्यू जॉइनिंग कराएंगे तभी देखा देखी आपका टीम भी करेगा. तुम्ही नवीन लोक आणली तर तशीच तुमची टीम ती कॉपी करायला लागेल. होतंय काय, आहे तीच लोक मिटिंगला बघेल तेव्हा तेच चेहरे. अरे का तो चेहरे, तुम्हाला नवीन माणूस गाडीवरती माग बसून आणता येत नाही का, रिक्षा करून आणता येत ना हे. आणि तुम्हाला मिटिंग घ्यायच्यात, लक्षात ठेवा. इथून पुढं मार्च महिन्यापासून प्रत्येक लीडर स्वतः मिटिंग घेणार, सगळ्यात महत्वाचं. आणि मग हे करत करत अपना खुद का 6 लाईन तयार करना शिको. सगळ्यात महत्वाचा, तुमचा ग्रुप पीव्ही तुम्हाला पैसे देत नाही, तुमचं स्ट्रक्चर. म्हणजे जर मला बुर्ज खलिफा बांधायचा असेल, जर मला अर्बन स्काय टावर, आता रावेत मध्ये बिल्डिंग चालली बघा, तर त्याचं महत्वाचं काय,
खालचं फाउंडेशन किती मजबूत आहे. ताजमहल बांधायला 22 वर्ष लागली, त्यात 18 वर्ष पायात चालला होता, मग पुढचा ताजमहल उभा राहिला. तशी गोष्ट आहे की तुमचं फाउंडेशन, माझ्या 6 लाईनला 1500 पीव्ही आल्या म्हणजे आल्याच पाहिजेत. ओके, आणि हे मला टप्प्याटप्प्याने चालू करायचं आहे. आणि 6 लाईनमधून येताना तो पहिलाच माणूस 1500 वाला असं पाहिजे असं काय नाही, त्याच्या खाली असेल, त्याच्या खाली असेल, त्या कुठल्याही 6 लेग वरती कुठलाही माणूस जो 1500 पीव्ही करेल, आणि तिथून हा बिझनेस जर डुप्लिकेट केला तर एक लाईन चालली तर 40,96,000 पीव्ही, आणि 6 लाईन चालल्या तर 24 करोड. कमांड एक्स अँड ढिंका चिका. त्याच्यामुळे 6 लाईन चालवायचे आपल्याला, स्ट्रक्चर करायचं. परमनंट इन्कम स्ट्रक्चर से आएगा, ग्रुप पीव्ही से बिलकुल नाही आएगा. आता आपल्याकडे अशी काहीतरी लोक आहेत. धर्मशिला मॅडमची अपलाईन आली होती तिकडं, कुठं, बिहारला. काय नाही तिला, तिला येतं पैसे मिळतात 1-2 लाख रुपये, पण अपलाईनला 40 लाख रुपये. स्ट्रक्चरच नाही, एकच लाईन चालती फक्त. ओके, तसं नाही चालणार. त्यामुळे 6च्या 6 लाईन चालवायच्या. ग्रुप ही महत्वाचा नाही, 6 लाईन महत्वाचे आहेत. आणि मग तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा पहिलं काम, तुम्हाला प्रत्येकाला किमान तुमच्याकडे 20 ते 30 ग्राहक पाहिजेत, जे आहे सॅटिस्फाईड कंझ्युमर. म्हणजे तुमच्याकडनं किमान 20-30 लोक, म्हणजे दररोज तुम्ही जर 1-2-4 लोकांच्या घरी जाताय, 5 लोकांच्या घरी जाताय, 150 लोक तुमच्याकडे आली, त्याच्यातले 30 लोक संतुष्ट ग्राहक. ओके, परमनंट ग्राहक जे असतात, ओके, म्हणजे परमनंट ग्राहक झालेत, त्यांचा फॉर्म भरा, त्यांना जॉईन करा. मग त्यांना डिस्ट्रीब्युटर आपण बनवलं, आणि मग त्याच्यातनं जो सिस्टम मध्ये आला, पहिला, दुसरा, तिसरा, आणि बिझनेस करणारा आणि शिकणे वाला, सिस्टम को रन करने वाला, हे जर तुम्ही आणले, IBO म्हणजे इंडिपेंडंट बिझनेस ओनर, इंडिपेंडंट बिझनेस ओनर, शिकणे वाला, सांगेल तसं करणारा, हे करणारे माझे 6च्या 6 लाईन चालायला पाहिजे. आणि तुम्हाला बनायचंय इंटरप्रिनर, मालक आहात तुम्ही. इथं तुम्हाला कामाने रोजगाराने आणलेलं नाहीये. आपल्यासाठी काम करू नका, स्टॉकीसाठी काम करू नका, कंपनीसाठी काम करू नका. तुमच्या म्हातारपणी तुम्हाला पैसे नाही मिळाले, तुमची मुलं चांगल्या शाळेत नाही शिकली, तुम्हाला घर राहायला नाही मिळालं, जर तुम्हाला 4 चाकी गाडी नाही घेता आली, तर कोणालाही वाईट वाटणार नाही. फक्त वाईट एकाच माणसाला वाटेल, तो आरशात जो स्वतःला बघतो तो, त्याला वाईट वाटेल, अरे मैंने क्या कर दिया मेरी जिंदगी में. आणि दुर्दैव अख्ख्या जीवनाचं हेच आहे की तुम्हाला उतारव्यात कळतं की यार मी माझं आयुष्य वाया घालवलं. का रडतो तू आता भाऊ? रोज देवकरीन सांगायचे, जीवा बेंबीच्या देठापासून तू कर भाऊ, तू काहीतरी होऊ शकतं इथं, पण तू तेव्हा ऐकलं नव्हतं. त्यामुळे आज सांगतोय, परत परत ऐका, 2024 तुम्हाला गाजवायचंय, मला गाजवायचंय, महाराष्ट्राचं नाव राखायचंय, आणि महाराष्ट्राला नंबर 1 केल्याशिवाय आपण हलत नसतो भाऊ, एक लक्षात ठेवा. त्यामुळं महाराष्ट्राचं इमान राखा, शिवाजी महाराजांचं नाव राखा, तर आपण तो बिझनेस करून दाखवूया, नक्की करूया. याच्यानंतर प्रोसेस काय असते, मालक बनायची प्रोसेस काय, प्रोसेस फॉर मेकिंग इंडिपेंडंट बिझनेस ओनर. पहिल्यांदा ग्राहक बनवा. ओके, ग्राहक तुम्ही करताना 20, 30, 40, 50, 60, 70 ग्राहक, ओके, ते घेतील. मग काय, चहावाला असेल, कोण पेस्टवाला असेल, कोण साबणावाला असेल, कोण कॉफीवाला असेल, कोण कोकोजीवाला असेल. तुम्हाला नुसते ग्राहक म्हणजे MRP प्रोडक्ट विकून झालेले ग्राहक. त्याच्यानंतर काही परमनंट ग्राहक जेव्हा होतात, तेव्हा त्यांना जॉईन करा, त्याचा फॉर्म भरा, त्यांना 1000 पीव्ही करा शिकवा. आणि मग त्यांना म्हणायचं, सर तुम्ही आता रेग्युलर आमच्याकडनं प्रोडक्ट घेता, तुम्ही जॉईन होऊन काम करायला सुरुवात करा. आणि मग फॉर्म भरला की त्याचे पीव्ही यायला लागतील. 1-2 महिने तो फक्त खात राहील. मग त्याला बिझनेस सांगा, मीटिंग मध्ये यायला सांगा. मग शिकणेवाला येतोय, ऐकतोय, 1 तारखेला पीव्ही करतो, कंपनीच्या मीटिंगला येतो, स्टॉक पॉइंटला येतो, कंपनी मीटिंग अटेंड करतो, सांगितलेलं ऐकतो, असा झाला की मग तो झाला इंडिपेंडंट बिझनेस ओनर. मग जे तुम्ही जसं केलं होतं तसं तुमच्या 6 लाईनकडनं करून आपोआप करायला सुरुवात करायची, आपोआप ते व्हायला लागेल. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मोठं होता, सफलता की हर सीढ़ी पर आपको हर कुत्ता मिलेगा, गली में कुत्ते भोंकते रहेंगे. त्यांच्या अंगावरती भाव करून अंगावरती भुकायला जाऊ नका, त्यांना सोडा आणि पुढे चला. माप काढतायत काढू दे, पण तुला जायचंय. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे, भुकणारी कुत्री चावट नसतात, एक लक्षात ठेवा. सुरुवातीला रस्ता कठीण वाटेल, पण लक्षात ठेवा पुढे जाऊन तुम्हाला तो सोपा सोपा वाटेल. दिसतंय सरळ, पण असं मस्तपैकी फिरवत 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 तुम्हाला तो मस्तपैकी मलेशिया, थायलंड, बँकॉक, पटाया, फुकेट, TSIP ट्रिप सगळं घेऊन जायला लागेल. फक्त ब्रँड बदलत चला, पुढे पुढे चला. आणि एक लक्षात ठेवा,
3 प्रकारची लोक तुम्हाला टीम मध्ये भेटतील. अजूनही मीटिंग ऐकताय तर तुम्हाला लगेच कळायला लागेल. पहिला माणूस म्हणजे सिनियर शिवाय हालतच नाही, सिनियर पर निर्भर. दादांनो, मला एक सांगा, आता जे मी तुम्हाला चहा सांगतोय, पेस्ट सांगतोय, साबण सांगतोय, कोकोनट ऑइल सांगतोय, राईस ब्रॅन ऑइल सांगतोय, ह्याला सांगायला सिनियरची काय गरज आहे? ऐकलं, वापरलं, ते तुम्हाला जाऊन डायरेक्ट सांगायचे. मग सिनियर पर निर्भर लोक, त्यांच्याकडनं जास्त कामाची अपेक्षा होणार नाही, कारण तुमचं तुम्हाला काम शिकावं लागेल, स्वतःचा संसार स्वतः करावा लागेल, स्वतः मोटरसायकल चालवायला लागेल, स्वतः पोहायला यायला शिकावं लागेल. ओके, पाणी भरा ना. महत्वाचं, त्यामुळे हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग पहिला सिनियर पर निर्भर, दुसरा खुद पर निर्भर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, की तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला एकच लक्षात ठेवा, की इथं एक गोष्ट करायची आहे, की स्वतः इंडिपेंडंट व्हा. इंडिपेंडंट झाला, मी जातो, मी पीव्ही करतो, मी लोकांच्याकडे जातो, माझी वही बनवली, मी कुणाकुणा डेली ऍक्टिव्हिटी बुक मी बनवली, किती लोकांच्याकडे गेलो आणि ती वही तुमच्या 6 लोकांना दाखवली, बघ ही माझी वही आहे, तुझी कुठे आहे, तू कुठे कुठे गेला होता. आणि मग लीडर, मी आलो, स्टॉक पॉइंट आलो, मी मिटिंग घेतल्या, लोक बसली, माझी टीम मिटिंग घ्यायला लागली. अशा तुमच्या इंडिपेंडंट मिटिंग सुरू व्हायला पाहिजेत. ब्रांच ऑफिसला मिटिंग शेड्यूल सांगा, ओम तिवारी सर तयार आहेत तुमचे शेड्यूल घ्यायला, मनी सर तयार आहेत, रफिक सर तयार आहेत. तुम्ही एकटा माणूस 500-500 लोक एका गावात बसू शकतो. लीडरशिप घ्या, कुणाच्या पाया माग माग चालू नका, कुणाची कॉपी करू नका. देवकर पेक्षा 10 पट तुम्ही चांगले आहे, एक लक्षात ठेवा. त्यामुळं शेर से 1.25 शेर बन सकते हो. आणि त्यामुळं तुमच्यापर्यंत नॉलेज आले तर तुमची लिडरशिप दिसायला पाहिजे. सिनियर वरती डिपेंड राहू नका, स्वतः इंडिपेंडेंट व्हा, लिडरशिप हातामध्ये घ्या. त्याच्यामुळं हे तुम्हाला करावं लागेल. याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की पैसे कुठनं मिळतात. एक असतो ऍक्टिव्ह इन्कम, एक असतो पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम तुम्ही जिंदगीभर कमवताय, तुमच्या मनासारखं घर नाही झालं, गाडी नाही झाली, बंगला नाही झालं, कार नाही झालं, आणि 95% लोक आपली वेळ आणि आपली मेहनत विकतात. ओके, आपली वेळ आणि आपलं शरीर, म्हणजे मी तुमचं आहे बाबा, 8-9 तास मला राबवायचं तसं राबवा, मी काय हलणार नाही, मी कुठं सुद्धा जाणार नाही. अशी लोक 8-8 तास आपला देऊन टाकतात समोरच्याला वेळ. पण बिझनेसमन कसा असतो, तो सिस्टम मध्ये काम करतो. मग तुम्हाला आता नोकरी करू नका असं म्हटलं का, ती समजवतो की जिंदगी आहे. म्हणजे मग तिथं फोन नाही करायचा, मग गेट पास नाही घ्यायचा, मग दिवाळीला सुट्टी नाही मिळणार, मग याला सुट्टी नाही मिळणार. अशा ठिकाणी तुम्ही काम करता. पण सिस्टम मध्ये जर काम केलं, जैसा सिस्टम वैसा पैसा, सपनों की जिंदगी, तुमच्या स्वप्नांचं रजिस्टर पूर्ण व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी परत सांगतोय, आता मी जीव तोडून मिटिंग घेतोय, पण जर तुम्ही 1 तारखेला 1500 पीव्ही नाही केले तर तुम्ही नोकरी आणि रोजगारीत राहणार. पण तुम्ही 1500 पीव्ही करायला सुरुवात केली, भले एकट्याने केली तरी चालेल, पण तुम्ही सिस्टम मध्ये यायला तयार आहात. तुमचं माइंड तुमचा प्रोग्राम करेल, अरे याला 1-2 कोटी पीव्ही पाहिजेत वाटतं, आपण काय करतोय, अशा तर 11 कोटी पीव्ही बघायला लागला, या उठ कामाला लागायचंय तुला. आणि तुमचं माइंड तुमचं काम करायला लागेल. तुम्ही जे बोलता ते माइंड वरती उठतं, लक्षात ठेवा. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही पिक्चर बघायला जाता की नाही, पिक्चर मध्ये काय बघता तुम्ही, हिरो हिरोईन आणि गाणी. अरे पिक्चर लिहिला कुणी, त्या प्रोड्युसरनी. ओके, त्या डायरेक्टरनी पिक्चर तयार केला, पण त्या पडद्यावर खून, मारामाऱ्या, रोमांस, इंटिमेट सीन सगळं दाखवलं, पण पडदा, पिक्चर संपला की पडदा कोरा, पडदा कोरा. तसं तुमचं माइंड आहे, तुमचं माइंड क्लीन राहतं. तुम्ही तुमच्या पडद्यावरती सीन कुठले चालू आहेत, ते पडद्यावरचे सीन तिथं उठायला लागतात. मी 1000 युट्यूब बघतो, 1000 फेसबुकचे रील बघतो, बिनकामाचं सगळं बघत राहतो, कामाची मिटिंगच नाही बघत, अटेंडच नाही करत, स्टॉक पॉइंट मला माहितीच नाहीये. ओके, घरवरच्यावर सगळं काम चाललंय, माइंड वरती उठतंय की याला शॉर्टकट मारायचे आणि याला शॉर्टकट मध्ये जगायचं, याला शॉर्टकटच ठेवा, याला वाढू देऊ नका, सिन्सिअर काम करा. माइंड प्रोग्राम करतं नाही, हा लॉयल आहे, हा सिन्सिअर आहे, याला वाढला पाहिजे आणि याला कोटी पीव्ही आले पाहिजेत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं लक्ष ठेवा, शॉर्टकट अजिबात मारायचे नाही, पॅसिव्ह इन्कम आणायचा, सिस्टम रगड मजबूत करायची. सोच कैसा होना चाहिए, जो सीख चुका हूं उतना ही कर लूंगा, जे शिकलो तेवढंच करणार मी, जे नाही शिकलो ते करायसाठी मी ट्रायच नाही करायचा. काय गरज पडली, इथं पहिलीचे 50 ट्रेनर पडले तुम्हाला शिकवणारे, हे सगळे डुप्लिकेट आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम झाले म्हणून का सगळे भजनी मंडळ तुकाराम ज्ञानेश्वर झालं का, नाही झालं. बुद्ध झाले, सगळ्यांनी बुद्धाचे कपडे घातले, सगळे काय गौतम बुद्ध झाले का, महावीर जैन एकच असतो, गौतम बुद्ध एकच असतो, लक्षात ठेवा.
शिवाजी महाराज एकच आहे, उगच नुसते हा म्हणायचं नाही. माणसाचा रिमेक जिंदगीत होऊ शकत नाही. स्वतः माणूस जसा असतो तो स्वयंभू असतो. तुम्हाला परमेश्वराने जन्म दिलाय. 800 कोटी लोक दुनियेमध्ये राहतात. एकाचा चेहरा एकासारखा दिसतच नाही. काय क्रिएटिव्हिटी आहे त्या ब्रह्मांडाची, निसर्गाची. त्यामुळे तुम्ही अद्भुत आहात. तुमच्याकडनं बरंच काय होऊ शकतं. पण मला जे येतंय मी तेवढंच बोलणार. उलट जास्त बोलायची, कोणाची कॉपी करायचा अजिबात प्रयत्न करू नका. मत बोलो जो है पर चाहिए नाही. तुम्हाला जे आता तुमच्याकडे आहे मत बोलू नका. जे आता तुमच्याकडे आहे पण तुम्हाला ते नको आहे, काही गरजच नाही ना. ओके, बोलो जो नाही है पर चाहिए. म्हणजे आता मला घर नाही, मला घर पाहिजे, मला 4 चाकी गाडी नाही ती मला पाहिजे. जे माझ्याकडे आहे ते मागत बसू नका. जे नाही ते मागा आणि पॉझिटिव्ह बोला, नकारात्मक अजिबात बोलायचं नाही. सीखना जारी रखे, सीखना बंद तो जितना बंद. शिकायचं ज्या दिवशी बंद झालं, जे लोक स्टॉकपॉइंटच्या मीटिंगला येत नाहीत, कंपनीच्या मीटिंगला येत नाहीत, वाढताना दिसणार नाही, पी होताना दिसणार नाही, एकटं अभ्यास करून तेवढं नाही घडत. तुम्ही ग्रुपमध्ये या, मीटिंग करा, होम मीटिंग घ्या आणि एकमेकांच्या संपर्कात राहा. तर तुम्ही शिकत राहा, पुस्तकं वाचा. बर नाही जमत तर ऑनलाईन मीटिंग आहे का, आरवीसी युट्यूब लाईव्ह मीटिंग आहे का, दुपारी 12च्या कंपनीच्या मीटिंग आहे का. त्यामुळे शिकला तर तुम्ही जिंकत राहणार. आणि एक लक्षात ठेवा, 6 कार्डिनल रूल्स. हे रूल्स काय ते बघा. सगळ्यात महत्वाचं 6 नियम सांगतोय. त्यातला पहिला नियम, मार्केटिंग मध्ये कुठली पण नवी ऍक्टिव्हिटी करताना तुमच्या ऍक्टिव्ह अपलाईनला विचारल्याशिवाय ती करू नका. कारण तुमच्या ऍक्टिव्ह अपलाईनला माहिती आहे, मी गावात येतो, पॅम्पलेट छापतो, गावात 1000 पॅम्पलेट वाटतो, त्याचा काय उपयोग होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात. ऍक्टिव्ह अपलाईनला तुमच्या विचारा. नकारात्मक बातें अपनी डाउनलाइन में क्रॉसलाइन के साथ ना करे. निगेटिव्ह बोलत बसायचं नाही. अहो ते काय झालं, ते रिडीम ऑफरच आली नाही, रिडीम ऑफर येणार आहे, कंपनी काय ढापणार नाही. अहो ती केटलच नाही आली, केटल कशी काय येत नाही. केटल कंपनी देणार आहे. एकदम 12,000 लोकांनी पर्सनल पीव्ही केल्या, 5,000 जी कधीच करत नव्हती, केटल बघून पीव्ही मारलेत. ओके, ऑफर बघून पीव्ही मारलेत. त्याच्यामुळं कंपनी बनवायला टाकलंय. कंपनी आजपर्यंत कोणाचं काय ढापत नाही, प्रोडक्टच असं आलं, ते नाही, अहो हे नाही. निगेटिव्ह फक्त अजिबात ना डाउनलाईन मध्ये किंवा क्रॉसलाईन मध्ये निगेटिव्ह बोलू नका. काम करत असताना नेटवर्क मध्ये भांडणं, वादविवाद, पैशाची उदारी, पैसे उधार घेणं, पैसे उधार देणं, महिलांचा सन्मान, या गोष्टीवरती जरूर लक्ष द्या. त्यामुळे याच्यात जर तुम्ही कुठं सापडला, जर काही तुम्ही चुका केल्या तर तुमचं नेटवर्क वाढणार नाही. त्याच्यामुळं एक दुसऱ्यांच्या सोबत, एक दुसऱ्यांच्या विषयी बोलताना कंपनी, प्रोडक्ट, मॅनेजमेंट, स्टॉकिस्ट के बारे में शिकायत करना बंद कर दो. हे डिएक्शन असंच असतं. आणि ती बघा, ती कंपनी कुठली चांगली आहे, ती वेस्टीज आली, आमकी आली, तुलसी आली. अरे दुसऱ्याची फॅमिली, कुटुंब का बघता. तुमच्या मुलांना चांगल्या शाळेत घाला ना, तुमच्या मिसेसला सगळं शिकवा ना. हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, तुझ्या कामाचं आहे ते बघ ना. फक्त गावाकडे बघायची काय, तुम्हाला दिसतच कसं काय वेगळं. तुमच्या रानातच ओढून घ्या ना, तिथं चांगलं खत टाका ना, तिथं पाणी आणा ना, पाईपलाईन तुमच्या रानात करा ना, तुमचं पण पीक भारी निघायला लागेल. दुसऱ्याची शेती बघायची गरज काय, तिथं काय चाललंय तिथं काय चाललंय. तुमची शेती इम्प्रूव्ह का होत नाही, कारण तुम्ही फील्डमध्ये नाही, तुम्ही काम करत नाही. त्याच्यावरती जोर द्या, आपला काम व्हायला लागेल. आणि काम करत असताना सिगरेट, दारू, नेटवर्क का इस्तेमाल नहीं करना चाहिए. सगळ्यात महत्वाचा, झूठ दिखावा ये सब दूर रहना चाहिए. मला चांगला कोटच पाहिजे, चांगले कपडेच पाहिजे, चांगली गाडीच पाहिजे, चांगले दागिने, काय गरज नाही. बिहारच्या बायका तिथं आल्या होत्या, TSIP पण येतात, 2 साड्याने एक ड्रेस असतो, चेक 3 लाख, 5 लाख, 10 लाख कमांड एक सैन. दाखादाखीची काय आवश्यकता नाही. हमेशा अपने सीनियर का सम्मान करना. ज्याच्यामुळं बिहारची लोक कधी मीटिंगला उभी राहिली की तुमचं नाव, ए सीनियर के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. तुमच्या अपलाईन सीनियरचा कायम सन्मान ठेवा. लक्षात ठेवा, तुम्हाला जन्म देणारा डिएक्शन मध्ये तुमचा अपलाईनच असतो. त्यामुळे त्याचा सन्मान जर तुम्ही नाही केला, उद्या तुम्ही मोठं झाला तर सगळ्यात महत्वाचा, तुमचा सन्मान पण तुमची टीम करणार नाही. त्यामुळे ज्या लोकांच्या टीम मध्ये वादविवाद होतात, भांडणं होतात, ज्या सिनियरला मानसिक ताणतणाव होतो, त्यांनी स्वतःला आत्मचिंतन करा की मी माझ्या सिनियर विषयी काय निगेटिव्ह बोलत होतो का स्टॉक पॉइंटला, आजूबाजूच्या लोकांना, तेव्हा माझी लोक अशीच वागायला लागली. हे सगळं चेक करा. अपनी सफलता का रोब सीनियर को मत दिखाओ, उन्होंने अपनी जिंदगी हारकर आपको जिताया है. म्हणजे त्यांच्याकडे ज्या गोष्टी मिळत नव्हत्या तेव्हा त्यांनी मागं राहून तुम्हाला मीटिंगला पुढे आलं, मीटिंगला बोलण्याची संधी दिली. तुम्हाला डिएक्शन कळत नव्हतं, ओळख नव्हती तुमची कुणाबरोबर, तुम्हाला स्टेज दिलं,
मित्र परिवार दिला, कंपनी मॅनेजमेंटची ओळख करून दिली, ओके, आणि हे लाईफ अनुभवायला मिळालं. त्याच्यामुळं आपल्या सिनियर विषयी अजिबात कुठेही निगेटिव्ह काही बोलू नका. कोणी बोलत असेल तर त्याला शांत करता येत नसेल, शांत करू नका, पण तुमचे कान त्याला देऊ नका. तो कानात थुकतोय बिनकामाचं निगेटिव्ह, ते पहिलं बंद करा. चेंज योर बॅड हॅबिट्स. आज तुमको सुधारने के अलावा आपको कुछ सुधारने की जरूरत नाही आहे. तुमच्या खराब हॅबिट चेंज करून टाका. बाकीचं परिवर्तनाची कुठली आवश्यकता नाही. आणि एक लक्षात ठेवा, 21% वरती राहणं म्हणजे कचरा आहे. जे लोक नवीन जॉईन झाले, स्टार एजंट होऊन गेले, 1 तारखेला 25% दिसलं पाहिजे. 1 तास पण 21% राहायचं नाही, कचऱ्यात राहायचंय. ओके, तिथे घाण पडली अशी थोडक्यात म्हणतात. ओके, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं 1 तारखेला जर तुम्ही 25%ला असला प्रत्येक स्टार एजंटांना भाव, तर तुम्ही जिंकला. त्यामुळं 1 तारखेला 25% वरती आहे असं स्ट्रक्चरचा फोटोच काढून पाठवायचा इव्हेंटवरचा आणि ग्रुपवरती टाकायचा. 1 तारखेला 25%, कमॉन DXN, असं प्रत्येक स्टार्टने केलं तर पैशाचा पाऊस आपोआप पडायला लागेल. हर उस चीज से नाता तोडो जो तुम्ही सफल होने से रोक रही है. जे तुम्हाला सफल होण्यापासून त्रास देतात त्यांचं रिलेशन ठेवू नका. येतो का पार्टीला, येतो का फिरायला, येतो का इकडं जाऊ आणि चला तिकडं आणि इकडं जा, कशाला टाइमपास करताय. त्याच्यामुळं आणि जे लोक बहाणे बनवतात ना, मला केस कापायचे आहेत, मला फिरायला जायचे, कपडे धुवायचे पडलेत, पोरत अशी करतायत आणि काहीतरी खाना बनवायचे, पाहुणे आलेत. अरे बहाने बनाने वाले आज तक किसी भी क्षेत्र में बड़े नहीं हुए हैं, तो बहाना छोड़ दो. ओके, ये आपका बिझनेस है, इट्स युअर बिझनेस. आणि 2 प्रकारच्या वह्या बनवा. एक असा स्वप्नांचं रजिस्टर, दुसरी असते कॉन्टॅक्ट लिस्ट. स्वप्न काय काय पाहायची सगळी पाहायला सुरुवात करा, ती लिहा. आणि तुमच्याकडे किमान 120 लोकांची लिस्ट दर नवीन महिन्याला नवीन यादी असायला पाहिजे. हे लोकांच्याकडनं करून घ्या. हे जर तुमच्याकडे नसेल स्वप्नांचं रजिस्टर आणि कॉन्टॅक्ट लिस्ट, इसके बिना अगर आप किसी को बताए तो मरने की फुल गॅरंटी, तुमचा बिझनेसच होणार नाही. त्यामुळे तुमची स्वप्नांची भलं 100 पेज वहीवरती लिहून काढा, जे पाहिजे ते पोस्टर लावा, चित्र लावा आणि कॉन्टॅक्ट लिस्टची एक वही, अशा 2 गोष्टी करा. म्हणजे इमिजिएट तुम्हाला तुमचं नेटवर्क वाढायला सुरुवात व्हायला लागेल. आणि इतर कंपनीमध्ये आणि DXN मध्ये काय फरक सांगायचं, जर तुम्हाला इतर वेळेची माणसं काय विचारायला आली तर त्याला विचारायचं, सेल्स आणि मार्केटिंगला तुम्ही आता आमच्याकडे आलाय, तुमची कंपनी स्वतःचं प्रोडक्ट स्वतःच्या कारखान्यात बनवते का, प्रोडक्ट बनाने वाले बनवते का. ओके, बर, तुम्ही प्रोडक्ट तर बनवता, पण त्यातला कच्चा माल कुठनं आणता, रॉ मटेरियल तुमची कंपनी तयार करते का, तुमच्या कंपनीची R&D आहे का, तुमचं स्वतःचं डेव्हलपमेंट ऑफिस आहे का. नाही, आम्ही दुसऱ्याकडनं घेतो. मग हे सगळं आमची एकच कंपनी करते, तिचं नाव काय, DXN. त्याच्यामुळे DXN सगळं करतं. इतनी मेहनत करो कि 5 साल के बाद कहीं जाओ तो उस महफिल में आप एक मस्त दिखना चाहिए कि बस बाबा ह्या माणूस होता आणि कोण होतास तू, काय झाला तू. मेहनत जब लगातार बरसती है, हार को बहा दिया करती है. म्हणजे जर तुम्ही सतत काम करत राहिला तर तुम्ही हारूच शकत नाही, आपोआप ऑटोमॅटिक तुम्ही जिंकायला सुरुवात व्हायला लागेल. इस बिजनेस में हमेशा याद रखें, आपका एक सही फैसला हजार लोगों के सपने को पूरा कर सकता है. और तुमची एक गलती जर असेल तर तुमच्यामुळे तुमची वाढणारी 1000 लोकांची टीम त्यांची स्वप्न धुळीला मिळतायत. त्यामुळं जे तुमचे कॉन्टॅक्ट आहेत तुमचेच कॉन्टॅक्ट आहेत. त्यामुळं 1, 2, 1000, 15,000, 20,000, 1,00,000 कॉन्टॅक्ट होणार होते. तुम्ही जर कामच नाही केलं, तुझ्यामुळे 1,00,000 लोक येणार होती नेटवर्कमध्ये, ती 10,000 पण नाही आली, कारण तुम्ही घरी बसला. ओके, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही भटकत राहिला तर भटकते हुए राहे को भी अपनी मंजिल मिलती है. गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. ओके ओके, भटकते हुए राहे को अपने आप मंजिल मिलती है, गुमराह तो वो हो गए जो घर से निकले ही नहीं. त्यामुळे जर फिरत फिरत राहा, मार्केटमध्ये नवीन लोक आपोआप मिळायला लागतील आणि लोक जॉईन करत जा. एकमेकांना तुमचा सेकंड करत चला, लोकांना मीटिंग मध्ये आणा, लोकांना जॉईन करा, लोकांचे फॉर्म भरा आणि हे सगळं करत करत ऍक्ट नाउ, बिझनेस स्टार्ट करा. टेक होल्ड ऑन युअर फ्युचर. आतापासून तुमचं भविष्याचा रिमोट तुमच्या हातामध्ये घ्या. ऑफर चालूच आहे दणक्यात. 1500 PV ला एक मसाला टी, एक कंबुचा. ओके, कुणाला, नवीन जॉईनिंग वाल्यांना किंवा एक्सपायर कोड वाल्यांना. 3000 PV जे 31 डिसेंबर पर्यंत स्टार एजंट नव्हते त्यांना 3000 PV एक मसाला टी, 2 कंबुचा.
आणि जे 5000 पीबी करतील त्यांना 1 स्पिरुलिना आणि 4 कंबोच्या एवढं सगळं मिळणार आहे. ओके, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. ओके, थँक्यू अँड कम ऑन DX.